नमस्कार. आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्य घटना ऐकायला आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. लखनौमध्ये एका व्ही-आय-पीचा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने खूप मेहनत घेतली होती, जेणेकरून कार्यक्रम सुरळीत पार पडेल. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडताच पोलीस आणि त्याच प्रशासकीय अधिकारी सुटकेचा श्वास घेतात. त्याच दरम्यान एक कॉन्स्टेबल वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांच्यासोबत सेल्फी काढत होता. फोटो काढतानाच तो एका महिला कॉन्स्टेबलची नजर त्या पुरुष कॉन्स्टेबलवर पडते. तो तरुण आणि देखणा असतो. त्याला पाहून तिच्या मनात आकर्षण निर्माण होते आणि दोघांमध्ये संवाद सुरू होतो. महिला कॉन्स्टेबल सांगते की तिची नियुक्ती गोमती नगरमध्ये आहे, तर तो पुरुष सांगतो की तो DGP कार्यालयात कार्यरत आहे. त्यांची मैत्री होते आणि कधी मैत्री प्रेमात बदलते ते त्यांनाही कळत नाही. काही काळानंतर ते दोघे लग्न करतात. मात्र काही दिवसांनी त्या महिला कॉन्स्टेबलला कळते की ती ज्या व्यक्तीसोबत तिने लग्न केले आहे तो खरोखर पोलीस अधिकारी नाही, तर तो फक्त पोलीस गणवेश घालून फिरत असतो. आता तर लग्न झालेले असते, त्यामुळे त्याला ते मोडता येत नाही. म्हणून ते दोघे एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. पूर्वी तो एकटाच फसवणूक करत असे, पण आता त्याची पत्नी देखील त्यांच्या या कार्यात सहभागी होते. तो ठगी करताना पकडला गेला की ही महिला कॉन्स्टेबल स्वतःला इन्स्पेक्टर असल्याचे सांगून त्याला सोडवण्यासाठी पोहोचत असे. अशा प्रकारे त्याने 12 वेगवेगळ्या महिला कॉन्स्टेबल्सशी मैत्री केली, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शेवटी पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याच्या मोबाईलमधून अनेक धक्कादायक माहिती समोर आली. ही खरी घटना उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील आहे. एका महिला कॉन्स्टेबलच्या खात्यातून अचानक 37,000 वजा झाले. बँकेत चौकशी केल्यावर कळले की तिच्या नावावर 23 लाखाचे कर्ज काढले गेले, ज्याची पहिली हप्त्याची रक्कम कपात झाली आहे. या प्रकरणाचा शोध घेताना तिला आठवले की काही महिन्यापूर्वी तिला राजन वर्मा नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्याने स्वतःला DGP कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल असल्याचे सांगितले होते. दोघांमध्ये मैत्री झाली आणि तो तिला भेटण्यासाठी बरेलीला आला. तो महागड्या गाडीत आला होता, चांगले कपडे घातलेले होते आणि व्यवस्थित पोलीस गणवेशात दिसत होता. त्यामुळे तो मोठा अधिकारी असल्याचे भासले. त्याने तिला महागड्या हॉटेलमध्ये जेवायला नेले, महागड्या भेटवस्तू दिल्या आणि हळूहळू त्यांचे संबंध आणखी जवळ आले. काही दिवसातच त्याने तिला वेगवेगळ्या कारणासाठी काही कागदपत्रे देण्यास सांगितली. त्या कागदपत्राचा उपयोग करून त्याने तिच्या नावावर कर्ज घेतले आणि कार खरेदी केली. जेव्हा तिच्या खात्यातून पैसे कट झाले तेव्हा तिने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि 3 सप्टेंबर 2024 रोजी बरेली बसस्टँडजवळून राजन वर्माला अटक करण्यात आली. तपासादरम्यान त्याने कबूल केले की तो मूळचा फैजाबादचा आहे आणि पेढ्यांचा व्यवसाय करत होता. त्याची एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी मैत्री झाली, ज्याने त्याला आश्वासन दिले की 8 लाख दिल्यास तो त्याला पोलीस दलात भरती करून देईल. त्याने पैसे दिले आणि त्या अधिकाऱ्याकडे त्याला पोलीस गणवेश आणि ID कार्ड व इतर सामान देऊन ड्युटी लावली. त्याने 3 महिने खोटा पोलीस म्हणून काम केले, पगारही मिळत होता, पण नंतर लक्षात आले की तो ठगला गेला आहे. त्याने त्या अधिकाऱ्याविरोधात तक्रार केली, पण नंतर स्वतःही बनावटी पोलीस असल्याचा खेळ सुरूच ठेवला. कोरोना काळात तो मुरादाबादमध्ये पोलीस गणवेश घालून लोकांना विनाकारण थांबवत असे, दंड आकारत असे आणि त्यातून पैसे कमवत असे. एका खऱ्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला ओळखले आणि पोलिसांनी त्याला 24 एप्रिल 2021 रोजी अटक केली. काही काळ तुरुंगात राहिल्यानंतर तो पुन्हा बाहेर आला आणि लखनौला जाऊन पुन्हा बनावट पोलीस म्हणून फिरू लागला. तेथे शालिनी कटियार नावाच्या महिला कॉन्स्टेबलशी त्याची ओळख झाली आणि दोघांनी लग्न केले. मात्र नंतर तिला कळले की तो बनावट पोलीस आहे. तरीही ती त्याच्यासोबत राहिली आणि त्याच्यासोबत ठगीच्या कामात सामील झाली. त्याने विशेषतः वर्मा आडनाव असलेल्या महिला कॉन्स्टेबलला लक्ष्य केले. त्यांच्यासोबत ओळख वाढवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता कळले की त्याच्या मोबाईलमध्ये 10 ते 12 महिला कॉन्स्टेबलच्या गुप्त फोटोसह अनेक चॅट सापडले. बरेली पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर असं कळालं की अनेक महिला कॉन्स्टेबल त्याच्या विरोधात बोलण्यास घाबरत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आवाहन केले की ज्या महिला ठगबाजीला बळी पडल्या आहेत त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी, जेणेकरून त्यांच्यावर कठोर कारवाई करता येईल. ही संपूर्ण घटना सांगण्याचा उद्देश कोणालाही दुखावणे किंवा अपमान करणे नाही, तर सर्वांना सतर्क करणे आणि फसवणुकीपासून सावध करणे आहे.
जय हिंद, जय भारत. धन्यवाद.